अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे 4 ऑगस्ट वार रविवार आणि आज आलेले आहेत आषाढ अमावस्या। आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येला खूप महत्त्व दिलं जातं। श्रावण महिना सुरू होण्याआधी येणाऱ्या आषाढी अमावस्येला वेगळे महत्त्व आहे। या अमावस्येला दीप अमावस्या तसेच दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं। अमावस्या ही तिथी भगवान विष्णू आपले पितृ तसेच माता लक्ष्मी यांना समर्पित आहे। या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते। तसेच ही आषाढ महिन्यात येणारी अमावस्या जी आहे तर तिचे महत्त्व खूप पटीने जास्त मानले जाते, कारण ही चातुर्मासातील पहिली अमावस्या तिथी असते आणि यानंतर पवित्र श्रावण महिना हा सुरू होतो। या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांतीसाठी नैवेद्यही केला जातो। तसेच या आषाढी अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे हे स्वच्छ करून सायंकाळी या दिव्यांची पूजा केली जाते। दिव्यांना हळदी कुंकू धूप दीप फुलं अगरबत्ती अर्पण करून इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते। आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्य आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते। कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते। अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्यचे प्रतीक आहे आणि त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याचे खूप महत्त्व सांगितलं जातं। दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या ही साजरी केली जाते। या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवांची कृपा ही आपल्यावरती राहते आणि आयुष्यातील अंधार हा दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते असं देखील म्हटलं जातं। या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आणि म्हणूनच या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आज अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे। ही वस्तू बाहेर फेकल्याने घरातील इडापिडा नकारात्मकता 7 पिढ्यांचं दारिद्र्य अलक्ष्मी ही नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आपल्याला हा उपाय आज अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी आपल्याला 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता, परंतु ज्यांना शक्य होईल त्यांनी हा उपाय सायंकाळी 6 ते 7:30 हा जो टाईम आहे या टायमिंगमध्येच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते, लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप जास्त पटीने फळ मिळत असतं। परंतु काहींना या वेळेमध्ये उपाय करणं शक्य होणार नाही, अशांनी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल। हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये का करायचा आहे? जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचण येत असेल, आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल, कोणत्या कारणातून पैसा हा घरातून निघून जात असेल, लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल, त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणे मतभेद कलह होत असेल, अगदी कुटुंबातली सदस्यच एकमेकांचे दुश्मन बनलेले असेल, घरामध्ये एकोपा नसेल, यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल, त्याचबरोबर घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल, कधी कधी घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात परंतु त्यांचा विवाह योग जो आहे तर तो देखील जुळून येत नाही, घरामध्ये नकारात्मकता वाईट शक्तीचा प्रभाव असेल तर यासारख्या समस्या आपल्या घरामध्ये येत असतात आणि म्हणूनच या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज अमावस्येच्या दिवशी करायचा आहे, कारण अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व दिलं जातं। आपण आज हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील पितृदोष वास्तुदोष हा देखील नष्ट होतो, पितृदोषाचा प्रभाव हा कमी होतो आणि यामुळे कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच हा उपाय आज आपण करणार आहोत। उपाय हा अतिशय सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे। उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला लागणार आहेत काळे तीळ
जे काळे तीळ असतात तर ते अगदी चिमूटभर काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत, कारण अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळाला खूप महत्त्व दिलं जातं। त्याचबरोबर आपल्याला या काळ्या तिळासोबतच जे काळे मिरे असतात तर ते 5 काळे मिरे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि 2 अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत। ज्याला फुलं असतात अशा तुम्हाला 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत। तर ह्या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहेत। लवंग ह्या जितक्या माता लक्ष्मीला प्रिय आहे तितक्याच नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी वापरल्या जातात। तसेच काळे तीळ हे पितृदोष नष्ट करण्यासाठी वापरले जातात आणि जे काळे मिरे आहे तर हे काळे मिरे नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात। म्हणून आपल्याला ह्या ज्या 3 वस्तू आहेत तर ह्या घ्यायच्या आहेत। यानंतर या सगळ्या वस्तू आपल्याला हातात घ्यायच्या आहेत। हातात घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये लहान मुलं असेल तर या मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत। घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे, सतत तिला दवाखाना चालू असतो, सतत डोकं दुखतं, अंग दुखतं, अंग भरून येतं, सतत थकवा जाणवतो, अशा व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत। कारण अमावस्येच्या दिवशी वाईट शक्तीचा प्रभाव जो आहे तर तो लहान मुलांवरती खूप जास्त प्रमाणामध्ये पडतो। त्याचबरोबर घरातल्या ज्या आजारी व्यक्ती असतात त्या व्यक्तींवरती सुद्धा या वाईट शक्तीचा प्रभाव हा पटकन होत असतो। अमावस्येचा हा जो दिवस असतो तर या दिवशी नकारात्मकता आणि वाईट शक्तीचा प्रभाव इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये असतो आणि यामुळे या दिवशी अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणूनच ह्या वस्तू आपल्याला आपल्या घरातल्या व्यक्तींवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत। यानंतर या वस्तू आपल्या घरातील ज्या भिंती असतात, कोपरे असतात तर त्यांच्यामध्ये तुम्हाला टच करायच्या आहेत। हातामध्ये वस्तू घेऊन तुम्हाला त्या भिंतींना टच करायचे आहेत। त्याचबरोबर ह्या वस्तू आपल्या देवघरावरून सुद्धा तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत। आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत। यानंतर ह्या वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे। घराच्या बाहेर गेल्यानंतर जी दक्षिण दिशा असते तर त्या दिशेला तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत। जर तुमची एखादी गाडी असेल, 2 व्हीलर किंवा 4 चाकी 4 व्हीलर असेल तर या गाडीवरून सुद्धा तुम्ही या वस्तू उतरवून घेऊ शकतात। यानंतर या वस्तू दक्षिण दिशेला फेकायच्या आहेत। फेकताना मागे फिरून पाहायचं नाही, कुणाच्या घरावर, कुणाच्या अंगणात तुम्हाला या वस्तू फेकायच्या नाही। वस्तू फेकल्यानंतर सरळ तुम्हाला घरी यायचं आहे आणि हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत। घरामध्ये जी व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर उपाय हा संपेपर्यंत कोणाशीही बोलायचं नाही। मनामध्ये सकारात्मकता, चांगले विचार ठेवायचे आहेत की मी आता हा उपाय केल्यानंतर माझ्या घरातले सगळ्या अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जाणार आहेत, माझ्या कुटुंबाची प्रगती होणार आहेत, असे चांगले विचार तुम्हाला मनामध्ये ठेवून हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने तुमच्या घरातील अनेक अडचणी ह्या दूर होतील। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।